नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सिंधू आणि विशालचा आता साखरपुडा झालेला असतो. तर इथे सिंधूला हाताला दुखापत सुद्धा झालेली असते. तिच्या बोटातून रक्त येत असतं. तरीसुद्धा उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घालून साखरपुडा करण्यात आलेला असतो. तर अन्वी आणि आयुषची नजर पूर्णपणे विशालवरती असते. कारण त्याची एक चूक त्या लोकांना आता पुरावा मिळवून देणार असते. त्यामुळे आयुषचं लक्ष परिपूर्ण इथे आता विशालवरती असतं. तर इथे विशालच्या मोबाईलवरून आयुषने आता मेसेज केलेला असतो त्याच्या स्वीटहार्टला. त्याच्यामुळे आता ती स्वीटहार्ट दुसरी तिसरी कोणी नसून काव्या असते, जी विशालची वहिनी बनून तिथे आलेली असते. तर इथे काव्याला तो मेसेज गेलेला असतो आणि ती आता विशालला खुणावते आणि ती बरोबर त्या रूममध्ये जाते. तेव्हा विशाल म्हणत असतो, आता तुला काय बोलायचं आहे माझ्याबरोबर? तेव्हा काव्या म्हणते, अरे असं काय करतोयस? तूच तर मला मेसेज केलायस ना की तुला माझ्याशी एकांतात बोलायचं आहे म्हणून. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघ आपण नंतर बोलूया. तेव्हा काव्या म्हणते, नाही मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे. कारण काव्याला खूपच जास्त जलन होत असते की विशालचा साखरपुडा सिंधूबरोबर झालेला असतो. तर इथे आता मधू लोकांचा पाहुणचार करत असते आणि राघवकडे बघत असते. तेव्हा ते आपल्या मनामध्ये नाराज होते, कारण राघव फक्त सिंधूकडे बघत असतो. राघवला सिंधूची काळजी वाटत असते. त्याला सिंधूबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आता आठवत असतात. अगदी लग्नापासूनचे ते अगदी सिंधू प्रेग्नेंट असते तोपर्यंतचे सगळे क्षण आता राघवला आठवत असतात. आनंदाचे, दुःखाचे सगळेच. तर इकडे आता मधू त्याच्याकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की म्हणूनच मी सिंधूकडून वचन घेतले की तू लग्न केल्याशिवाय राघव काही माझ्याकडे बघणार नाही, माझ्यावरती प्रेम करणार नाही. म्हणूनच आता सिंधू माझ्या सांगण्यावरून विशालबरोबर लग्न करते आणि हा निर्णय मी जो घेतला तो चांगलाच निर्णय घेतलाय. तर इकडे आता आयुष आणि अन्वी एकमेकांजवळ बोलत असतात. ते म्हणत असतात की आता हा विशाल काय करतोय ना ते आपण बघूया. मी त्याच्या मोबाईलवरून त्याच्या स्वीटहार्टला मेसेज तर केलेला आहे. ती आता स्वीटहार्ट कोण आहे ते आपण बघूया. तर इकडे आता विशालवरती आयुषने आणि अन्वीने लक्ष तर ठेवलेलं असतं. तरीही ते विशाल आणि सिंधू दोघंजण एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात, बोलत असतात. तेव्हा राघवला सुद्धा जलन होत असते आणि त्याचबरोबर दुसरी जलन होत असते ती काव्याला. कारण काव्य जेव्हा सिंधू आणि विशालला एकत्र बघत असते तेव्हा तिला खूपच जास्त जलेसी होत असते. तेव्हा ती म्हणत असते की चल ना विशाल, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा विशाल म्हणत असतो, हे बघ आता आपण काही नको बोलूया, आपण नंतर बोलू. आताच तुला काय बोलायचं आहे? मी तुला सांगितलं होतं ना की सिंधूबरोबर मला एंगेजमेंट करणं आणि लग्न करणं किती जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा मी सिंधूबरोबर लग्न करेन ना तेव्हाच आपल्याला एकत्र राहता येणार आहे, हे तुला कळतंय का? तेव्हा काव्या म्हणत असते, पण तरीसुद्धा तू तुझ्या आईच्या सांगण्यावरून का तिच्याबरोबर लग्न करतोयस? आतापर्यंत जसं चालू होतं तसं चालू राहिलं असतं ना. आता ती सिंधू तुझ्या रूममध्ये राहणार आणि मी बाहेर, हे कसं वाटतंय तुला? तेव्हा विशाल म्हणत असतो, हे बघ कधी कधी गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी काही निर्णय आपल्याला मनाविरुद्ध घ्यायचे असतात आणि तोच निर्णय मी घेतला आहे. आईच्या सांगण्यावरून मी सिंधूबरोबर लग्न करतोय, मला करू दे ना, मी तुला अंतर देणार नाही. तेव्हा इथे सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. तेव्हा विशाल आणि काव्या इथे बहाणा सांगून आता एका रूममध्ये गेलेले असतात. तेव्हा विशाल म्हणत असतो, हे बघ अशी काही चूक करू नकोस जी सगळ्यांच्या दिसण्यात येईल. आणि आधीच हा राघव रत्नपारखी आहे, त्याची नजर कावळ्यासारखी आपल्यावरती आहे. त्याला कधीही कळेल की मी दिसतोय तसं नाही आहे, माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे हे त्याला कळेल. तर आता माझा प्लॅन इथपर्यंत सक्सेसफुल झाला आहे, आता लग्नापर्यंत काही गोंधळ करू नकोस प्लीज. तेव्हा काव्य म्हणत असते, पण मला हे सहनच होत नाही आहे की तू कुणाबरोबर तरी लग्न करतोयस, तू फक्त माझा आहेस. असं म्हणून ती आता इथे विशालला मिठी मारते. तर इथे आयुषच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. आयुष लगेच आपला मोबाईल घेतो आणि इथे दरवाजाच्या काचेमधून तो आता व्हिडिओ करत असतो. पण त्या व्हिडिओमध्ये ते दोघं जण स्पष्टपणे दिसत नसतात. पण तरीसुद्धा पुरावा ठेवण्यासाठी आता आयुष व्यवस्थित तो व्हिडिओ करतो. तर इकडे आता व्हिडिओमध्ये ते दोघं जण आलेले असतात. आयुषकडे आता प्रूफसुद्धा राहिलेला असतो. तर इथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसरं लग्न नसतं आणि तरीसुद्धा जर सिंधूचं लग्न झालं तर तिच्या जीवाला धोका आहे असं गुरुजींनी आधीच सांगितलेलं असतं. तरीसुद्धा रुक्मिणी सिंधूचं लग्न विशालबरोबर करत असते, कारण एकदाची सिंधू त्या घरातून गेली तरच राघव आणि मधूचा संसार सुखाचा होईल असं तिला वाटत असतं. पण सिंधूच्या जीवासाठी ती पूजासुद्धा करत असते. पण आता पूजेला उशीर होत असतो, त्यामुळे इथे सिंधूच्या जीवाचा धोका वाढत असतो. जेव्हा सिंधू तिथून पास होत असते, जात असते, तेव्हा वरून झुंबर हे तिच्यावरती पडणारच असतं. तेवढ्यातच राघवचं लक्ष जातं आणि तो सिंधूला बाजूला करतो.
सिंधूचा जीव राघव वाचवतो. जेव्हा झुंबरचा आवाज होतो, लोकांचा आरडाओरडा होतो, तेव्हा काव्य आणि विशाल दोघंजण रूममधून धावत पळत येतात. पण राघव त्याच्याकडे बघत असतो ज्याच्याबरोबर सिंधूचं लग्न ठरलेलं असतं. तेव्हा राघव म्हणत असतो, काय रे विशाल, इथे सिंधू तुझी आता होणारी बायको आहे. तिचा जीव धोक्यात होता, तिच्यावरती एवढं मोठं झुंबर पडत होतं. आता जर मी तिला बाजूला केलं नसतं ना, तर सिंधूचं काय झालं असतं काही सांगता येत नाही. पण तू एवढा केअरलेस कसा आहेस रे? तुला तुझ्या बायकोची अजिबात होणाऱ्या काळजी नाही आहे का? तिला साधं तू विचारलं नाहीस, तू कशी आहेस, तुला कुठे लागलं नाही ना? एकदा तरी विचारलंस का? मगाशी बोटाला लागलं होतं तेव्हासुद्धा तिची विचारपूस केली नाहीस आणि आत्तासुद्धा विचारपूस केली नाहीस. तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय, सिंधूसाठी विशाल हा परफेक्ट नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय की याच्यापेक्षा दुसरा मुलगा आपण शोधू, पण हा विशाल सिंधूसाठी अजिबात योग्य जोडीदार नाही आहे असं मला वाटतंय. कारण त्याने अजिबात काळजीपूर्वक सिंधूला विचारलं नाही की तू कशी आहेस, तुला बरं वाटतंय का, कुठे लागलं नाही ना, आणि तिच्याकडे तो लक्षसुद्धा देत नाही आहे. तेव्हा इथे आता राघवने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की विशाल हा सिंधूसाठी परफेक्ट नाही आहे, अजिबातच नाही आहे. तेव्हा इथे मधू आपल्या मनामध्ये म्हणत असते की राघवला काही करून सिंधूचं हे लग्न थांबवायचं आहे आणि त्यासाठी तो हे सगळे प्रयत्न करतोय. तर इकडे आता अन्वी आणि आयुष हे दोघंसुद्धा बोलत असतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही मामा. हा विशाल आहे ना, सीमासाठी अजिबातच चांगला नाही आहे, मी आधीपासूनच सांगते. हा दाखवतो एक आणि ह्याच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी चालू असतं. आतासुद्धा तो रूममध्ये गेला होता आणि ते सुद्धा कुणाबरोबर तुम्हाला माहिती आहे का? त्याची वहिनी आहे ना काव्या, तिच्याबरोबर. आता ते दोघं काय बोलत होते काय माहिती. तर इथे आता सगळ्यांना संशय येतो. सगळेजण त्याच्याकडे संशयाने बघायला लागतात. तेव्हा आयुष म्हणत असतो, तुम्हाला जर आमच्या बोलण्यावरती विश्वास नसेल ना, तर हा मोबाईलमधला व्हिडिओ बघा. तर त्याच्यामध्ये आता विशाल आणि काव्या दोघंजण एकमेकांचा हात पकडून बोलत असतात आणि त्याच्यानंतर विशालला ती काव्या मिठीसुद्धा मारते. हे आता व्हिडिओमध्ये सगळं काही रेकॉर्ड आयुषने केलेलं असतं आणि तो व्हिडिओ सगळ्यात आधी त्याने राघवला दाखवलेला असतो. राघव म्हणतो की आधी आपल्याला पुरावा मिळाल्याशिवाय आपण काही बोलायचं नाही. त्यामुळे तो पुरावा आधी राघवच्या हातात जातो. राघवने बघितल्यानंतर तो सगळ्यांसमोर येतो. तरी ते आता काव्याचा आणि विशालचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तरीसुद्धा काव्या त्यातूनच म्हणत असते की नाही, आम्ही दोघंजणं फक्त गप्पा मारत होतो आणि मी त्याला फक्त विश करत होते की त्याचा साखरपुडा झाल्याने लवकरच लग्न होणार आहे म्हणून. तेव्हा इथे मधूच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की नक्कीच या लोकांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. सगळेजण एकत्र सामील झालेत आणि काही करून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा मधू म्हणते, हे काही काय बोलताय तुम्ही? त्यांच्यावरती नको ते आरोप करू नका, समजलं तुम्हाला? लग्न थांबवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत का? तेव्हा विशाल म्हणतो, नाहीतर काय. हे बघा, तुम्हाला जर मला नकार द्यायचा असेल तर तसं सांगा, पण माझ्यावरती एक घाणेरडे आरोप करू नका असं ते म्हणत असतात. तेव्हा काव्यासुद्धा म्हणत असते, आणि तुम्ही माझ्यावरती आरोप करताना थोडा तरी विचार करायचा. एका बाईजवळ बोलताना हे कसे शब्द वापरताय तुम्ही? तेव्हा इथे राघव म्हणत असतो, मग हे व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही काय समजायचं? तरी त्या आता आयुष आणि अन्वीने राघवला आपल्याबरोबर घेऊन आता विशालचा आणि काव्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो.